इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी। आज आपण लँग्वेज स्टडी या घटकातील टेन्स या उपघटकावरील काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत। चूज टाइप ऑफ टेन्स। द गर्ल्स आर प्लेइंग बॅडमिंटन। प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि नन। तर या ठिकाणी पहा क्रियापद आर आलेला आहे आणि क्रियापदाला मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे चालू काळामधला। चूज करेक्ट टाइप ऑफ टेन्स। ही हॅज रिटन अ स्टोरी। आता हॅज रिटन सब्जेक्टच्या पुढे हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप जेव्हा आलेलं असतं तेव्हा ते काय असते सांगा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ। या ठिकाणी चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। द अर्थ डॅश राउंड द सन। मूड, मूव, मूव्ज आणि मूव्हिंग। तर द अर्थ मूव्ज राउंड द सन येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार। आयडेंटिफाय टाइप ऑफ सेंटेन्स। इंडिया इज प्रोग्रेसिंग व्हेरी फास्ट। पास्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स। तर या ठिकाणी इज आलेला आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ आहे। चूज करेक्ट ऑप्शन। वी आर डॅश डोअर्स अँड विंडोज। पेंट, पेंट्स, पेंटेड अँड पेंटिंग। तर जेव्हा आर आलेलं असतं, इज एम आर आलेलं असतं तेव्हा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागून येतं, म्हणजे पेंटिंग येणार या ठिकाणी वी आर पेंटिंग। आयडेंटिफाय टेन्स फ्रॉम द सेंटेन्स। द रेन फॉल्स फ्रॉम द क्लाउड्स। तर या ठिकाणी पहा क्रियापदाला फक्त यस प्रत्यय लागलेला आहे आणि हे वर्तमान काळातलं साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स पर्याय क्रमांक 2। आय एम रीडिंग अ न्यूजपेपर। या ठिकाणी पहा सब्जेक्टच्या पुढं ॲम आलेला आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हा चालू वर्तमान काळ आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पर्याय क्रमांक 3। मीना हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क। तर या ठिकाणी पहा कर्त्याच्या पुढं हॅज आलेला आहे आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप आलेलं आहे, म्हणजे हा कोणता टेन्स येणार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ येणार आहे। आय ऑलवेज वॉच्ड न्यूज। तर या ठिकाणी पहा साधं वाक्य आहे आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप दिलेलं आहे वॉच्ड, म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स येणार आहे पर्याय क्रमांक 4। शी वॉज डान्सिंग वेल। तर या ठिकाणी पहा कर्त्याच्या पुढे वॉज आलेला आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, वॉज डान्सिंग म्हणजे हा चालू भूतकाळ आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पहा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब। आय डॅश यू लास्ट संडे। सी, सॉ, हॅव सीन आणि हॅड सीन। आता लास्ट संडे म्हणजे गेल्या रविवारी, तर हा भूतकाळ असणार आहे, म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप येणार सॉ। शी डॅश इन 1990। बॉर्न, हॅड बीन बॉर्न, वॉज बॉर्न आणि हॅड बॉर्न। तर या ठिकाणी शी वॉज बॉर्न इन येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3। वी डॅश इन द मॉर्निंग। मेट, हॅव मेट, हॅड मेट आणि नन। तर या ठिकाणी वी मेट इन द मॉर्निंग येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार। आय थिंक इंडिया डॅश द वर्ल्ड कप। आता आय थिंक म्हणलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी पहा भविष्यकाळ असणार आहे, विल विन, विन्स, विन आणि नन। तर या ठिकाणी आय थिंक इंडिया विल विन येणार, पर्याय क्रमांक 1। आय डॅश इल फॉर अ वीक। एम, वॉज, आर आणि हॅव बीन। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता येणार, आय हॅव बीन इल फॉर अ वीक पर्याय क्रमांक 4। विच इज वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हणलंय। ही हॅव अ सेलफोन, ही वॉज हॅव्हिंग अ सेलफोन, ही हॅज अ सेलफोन, ही हॅव्हिंग अ सेलफोन। तर या ठिकाणी योग्य वाक्य कोणतं येणार आहे पहा, ही हॅज अ सेलफोन, कारण हीच्या पुढे नेहमी हॅज लागतं। आयडेंटिफाय टेन्स ऑफ अंडरलाईन वर्ड। आय एम गोइंग टू स्कूल। तर या ठिकाणी पहा ॲम आलेला आहे आणि मुख्य क्रियापदाच्या पुढे आयएनजी लागलेला आहे, म्हणजे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे पर्याय क्रमांक 3। आय हॅव सीन अ व्हाईट पिकॉक। तर या ठिकाणी पहा कर्त्याच्या पुढे हॅव आलेला आहे आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल रूप आलेलं आहे, म्हणजे हा पूर्ण वर्तमान काळ असणार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स। शी वॉज रनिंग फास्ट। क्रियापद वॉज आलेला आहे, मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हा चालू भूतकाळ आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स। आय विल वेट। तर या ठिकाणी पहा विल आलेला आहे आणि मूळ क्रियापद मूळ रूपात आलेला आहे, म्हणजे हा सिंपल फ्युचर टेन्स आहे। यू विल हॅव कम्प्लिटेड युअर प्रोजेक्ट। आता या ठिकाणी पहा विल हॅव आलेला आहे आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल रूप आलेलं आहे, म्हणजे हा कोणता काळ असणार आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ।
वी आर प्लेइंग फुटबॉल, या ठिकाणी पहा आर आलेला आहे, क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हा कोणता टेन्स असणार आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू वर्तमान काळ असणार आहे.